और मार्केट में सेम प्राइस होता है, क्योंकि हर दिन गवर्नमेंट एक रेट पब्लिश करता है पर 1 ग्राम का, जैसे 24 कैरेट का कितना, 22 कैरेट का कितना, 18 का कितना करके। हर मार्केट में जो भी दुकान में जाए आप सेम रेट होता है, पर खाली ज्वेलरी बनाने के टाइम में जो उसका डिजाइन है ना, मेकिंग चार्ज में थोड़ा डिफरेंस होता है। कोई मेकिंग चार्ज में थोड़ा डिस्काउंट दे देते हैं, कोई थोड़ा 6%, 8%, 4% ऐसा मेकिंग चार्ज करते हैं, तो उसमें आप थोड़ा बार्गेन कर सकते हो उसमें मेकिंग चार्ज में। पर इंडिया के रेट और दुबई के रेट में पहले जैसा नहीं है, अभी बहुत कम मार्जिन हो गया है। जहाँ तक लगता है अभी 10 ग्राम गोल्ड में खाली आपको 4000 इंडिया के करेंसी में फायदा होगा। अभी मार्जिन बहुत कम है, पहले जैसा नहीं है अभी। और आपके जो कंट्री का रूल है इंडिया के, ये हिसाब से भी, क्योंकि मुझे लगता है बहुत कम लेके जा सकते हैं, जैसे 50,000 इंडियन करेंसी का जेंट्स लेके जा सकते हैं और 1 लाख इंडियन करेंसी का लेडीज लेके जा सकते हैं। तो इस हिसाब से करना पड़ेगा। इधर दुबई में तो आप अपने साथ पैसे हो तो आप जितना भी है खरीद कर सकते हैं। 20 ग्राम 20 ग्राम। और ज़्यादा लेके तो टैक्स लगेगा। ऐसा है क्या? ऐसा नहीं है, अभी जीएसटी ज़्यादा है, टैक्स ज़्यादा कर दिया है। हाँ, लेकिन एक कड़ा लेंगे, एक सप्ताह कोई लेगा कड़ा, वो पहन कर जा सकते हैं क्या? कितना ले सकते हैं? आप पहन के जा रहे हैं? हाँ, 40 ग्राम के लेके 60 ग्राम तक पहन के जा सकते हैं। कैरी कर रहे हैं तो 25 ग्राम। नहीं कैरी नहीं करने का है, पहन कर जा ना, पहन कर जा सकते हैं। ठीक है, थँक्यू। आइए, हे पूर्ण आम्ही मार्केटमध्ये आलो, दुबईच्या मार्केटमध्ये। किती बघा, किती सुंदर सुंदर डिझाईन वगैरे काही काय आहेत। बापरे, कुठे जावं, कोणत्या दुकानात जावं हा प्रश्न पण आम्हाला पडलेला आहे ना मोठाच। दोन्ही बाजूने मार्केट आहेत। हा एरिया मला असं वाटतं नाही ना म्हणता ना, नाही खूप मोठा एरिया आहे। बाप रे, किती सुंदर सुंदर डिझाईन आहेत बघा, 101 डिझाईन आहेत। हे बँगल्सचे तर बाप रे, खूपच छान छान डिझाईन आहेत। काय सुंदर आहे डिझाईन। हे बघ ना, काही डिझाईन 101 डिझाईन आहेत, पण आपण एवढं काय घेऊन जाऊ शकत नाही, फक्त घालून घेऊ शकतो, फक्त जेवढं 1 तोळा 2 तोळे बस, त्याच्या पुढे ना आपण जाऊ शकत नाही। ब्लॉक वाली चेन होता मलबा गोल्डच्या ह्याच्यामध्ये डिझाईन आहेत मस्त मस्त, 101 चैनीच्या डिझाईन आहेत, खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत। कडा जेंट्स का ना, बांगड्याचे डिझाईन खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत, एकदम मस्त आहे। हो ना, बाप रे, काय घ्यायचा प्रश्न पडलाय, पण नेण्याचा पण प्रश्न तेवढाच मोठा आहे। नेऊन आपण नेणार किती आहेत? फक्त 2 तोळ्यांचं, फक्त बघण्याची आपल्याला डोळ्यात बघून घेऊ शकतो आपण। वाव, काय सुंदर सुंदर आहेत डिझाईन, एवढं जरी इच्छा असली तरी आपण घेऊ नाही शकत। वाव, किती सुंदर सुंदर आहेत।
हा ना. नाही नाही तरी नाही घेऊन जाऊ शकणार, आपल्या तिकडे अडवणार सगळे लोक. हे बघ हे बघ एवढे. काय डिझाईन आहे बांगड्यांची, वाव खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे. चला एक एक आपण उचलूया, नक्कीच सगळ्यांनी घ्या एक एक. त्याला काय म्हणावं लागेल सांगा, हे काय म्हणता येईल सांगा. आता एवढं सोनं म्हटलं तर हे सोनं घ्यायचं कसं? काढलं का? एवढं सोनं असताना आपण नेणार कसं पण? बापरे बघा काय डिझाईन आहेत. ब्रेसलेट तर खूपच छान छान डिझाईन आहेत. कोणतं घ्यायचं बघा बरं, आणि तुम्हाला ह्याच्यातली डिझाईन कोणती आवडली ते सांगा बरं. वा ह्या मूर्त्या पण किती छान छान आहेत बघा. ही अंगठी बघाल ना, पेशवा हॉटेलमध्ये आलो आणि त्याची एंट्रीच बघा किती छान आहे. एंट्री एवढी सुंदर आहे. पेशवा महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ. सगळे बसले बघा, आमचीकडची पब्लिक सगळे बसले. आणि जेवण बघू काय काय आहे. कोथिंबीर वडे, पापड, हे रायता, ह्या चटण्यांचे प्रकार आहेत. त्या साईडने सुद्धा चालतं. हे मला असं वाटतं वांग्याचं
वांग्याचं भरीत. हे काय मटकी उसळ. मटकी उसळ. हे प्लेन भात. हे वरण. हे चपाती. श्रीखंड. इकडे फिश चिकन आहे. हे चिकन. हे काय फिश कोलीवडा. अरे वा मस्त. ही कोणती मच्छी ही? हवे तेवढे खा, पोटभर खा, पण पाण्यात अन्न टाकू नका, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. हे तर आपल्याला माहितीच आहे. व्हेज कोल्हापुरी, पिठलं, डाळ तडका, जिरा राईस, बस स्टीम राईस तुमच्यावर, चिकन सुक्का, फिश फ्राय, आणि पोळी भाकरी. आणि स्वीटमध्ये काय राहणार? एक तर गाजर हलवा येतं, एक तर गुलाबजामुन. आणि मोदक हवा असते तर मोदक नाही मिळणार. सेपरेट चार्जेबल आहे. आहे म्हणजे तुमच्यावर. दुबईमध्ये येऊन आपल्याला मराठी जेवण मिळतंय म्हणजे म्हणावं लागेल. कसं वाटलं तुम्हाला जेवण? खूप सुंदर. खूप सुंदर ना? घरी जेवल्यासारखं. आणखीन काय, आणखीन तुम्हाला काय काय आवडलं याच्यातलं पदार्थ? शाकाहारी आयटम सर्व आवडले आम्हाला. आणि नॉनव्हेजमधलं? नॉनव्हेजमधलं आम्ही एकाच वस्तू खाल्ली, पण ते पण चिकन खाल्ला, चांगलं होतं. विशेष म्हणजे हे मराठी सॉन्ग लावलेत, म्हणजे घरी जेवण्याचा आनंद मिळतो. ह्या पदार्थामध्ये काय काय चांगलं वाटलं? सुंदर बनवला, खरोखर आज जेवल्यासारखं. तुला कसं वाटतं जेवण? दुबईमधलं सर्वात बेस्ट जेवण. बेस्ट जेवण इंडियन लोकांसाठी. खूप सुंदर. आणि स्पेशली महाराष्ट्रीयन. कसं वाटतं जेवण? आज घरी जेवल्यासारखं वाटतंय ना? पुण्याचं एकदम मस्त. पुण्याला आलो तसं. हो छान छान. जेवा. पूनम तुला कसं वाटलं जेवण? छान छान मस्त ना एकदम. तू का आणि सगळं काहीच घेतलं नाहीये? तुला कसं वाटलं जेवण? मस्त ना? तुला छान वाटलं, घरी जेवल्यासारखं वाटलं. 3-4 दिवस झाले, परंतु आजचं जेवण खूपच सुंदर आहे. पुण्याचे आहेत मला वाटतं हे हॉटेल, आणि खूपच छान मिळालं महाराष्ट्रीयन जेवण. सुंदर जेवण, कारण हे आपण महाराष्ट्रीयन लोक आणि आम्ही दुबईला आलो, आणि दुबईचं जेवण पण मी ज्या हॉटेलला राहिलो ते पण चांगलं होतं, पण हे आपल्या घरच्यासारखं जेवण मिळालं, त्यामुळे एकदम संतुष्ट झालो. तुम्ही कुठे पुण्याचे का? हो का? इकडे जॉबला 2 वर्ष 2 वर्ष झाली. इथेच आहेत सगळं. पण मस्त होतं जेवण. असं वाटलं आम्हाला महाराष्ट्रात आल्यासारखं. आम्ही नेहमी जातो, पुण्याला जातो आणि तिकडे जेवण येतो, किंवा आम्ही बॉम्बेमध्ये राहणार आहेत ना, आपण पुण्याला पण जेवण वाटलं. मस्त एकदम छान. हॉटेल आहे हो. ओके प्लीज देखिए, ये एरिया जो है ये ऑलसीफ एरिया बोलते हैं. थोड़ा आगे ऑलसीफ एरिया में उसके बीच में रिवर है, और रिवर से उस पार में ओतेरा डिस्ट्रिक्ट है. और हमारे इस साइड में जो एरिया है कॉन्सुलेट का एरिया है. आपको डिफरेंट कंट्रीज का फ्लैग्स दिखेंगे. थोड़ा आगे जब हम टर्न करेंगे डिफरेंट कंट्रीज का फ्लैग दिखेंगे, क्योंकि ये रोड जो है कॉन्सुलेट रोड बोलते हैं. जो बाहर का जो कंट्रीज है उन्होंने अपना कॉन्सुलेट का ऑफिस रखा है. जैसे इसका बड़ा बड़ा एम्बेसी जो है वो तो अबू धाबी में है, क्योंकि अबू धाबी कैपिटल सिटी है, इसीलिए एम्बेसीज होते हैं अबू धाबी में और कॉन्सुलेट होते हैं दुबई में. और प्लीज देखें, ये एरिया ऑलसीफ एरिया बोलते हैं इसको. और ये मार्केट जो है हमारे लेफ्ट एंड राइट साइड में, ये पॉर्ट दुबई का टेक्सटाइल का मार्केट है. टेक्सटाइल का सबसे पुराना मार्केट. ये टेक्सटाइल का मार्केट में भी ज़्यादातर मोर देन 90% इंडिया का ही बिजनेसमैन का है. ज़्यादातर कोई चाइनीज़ का है, पर ऑलमोस्ट इंडियन बिजनेसमैन का है. पर ये होलसेल मार्केट है. जैसे जो बाहर से लोग आते हैं, इनको इधर सैंपल देख के यहाँ से डायरेक्ट मंगाते हैं सामान. रिटेल नहीं करते. टेक्सटाइल का बहुत बड़ा मार्केट. हमारे सामने जो रिवर देख रहे हैं, परसों हमने जो गो क्रूज किया था, वही रिवर है क्रीक रिवर. तो क्रीक रिवर हम जब क्रॉस करेंगे तो देरा डिस्ट्रिक्ट आएगा. जो मैंने बोट बोला था यहाँ से निकलता है. खाली बोट ने यहाँ से लेके उधर जाने का और वहाँ से लेके इधर आने का, उसको आबरा बोट बोलते हैं पुराना वाला. ये आगे का एरिया वो भी एक प्रोटेक्टेड जोन है. इसको ऑल सिंधा का हिस्टोरिकल डिस्ट्रिक्ट बोलते हैं. ये मेट्रो स्टेशन हो गया. ये मेट्रो स्टेशन में पुराने जो ट्रेडिशनल अरेबिक मॉडल का हाउसिंग है वो डिजाइन में किया है. इसको ऑल गुविवा मेट्रो स्टेशन बोलते हैं.
ओके, अब हम ये ब्रिज के ऊपर से जा रहे हैं। परसों हमने क्रूज के टाइम में ये ब्रिज देखा था ना, ब्रिज के नीचे पूरा लाइटिंग किया था। इसको इन्फिनिटी ब्रिज बोलते हैं। ये नया ब्रिज है, इसके नीचे टनल है, इसके नीचे टनल से भी क्रॉस कर सकते हैं। ये हो गया ब्रिज। हम अब देरा डिस्ट्रिक्ट में आ गए हैं। तो हमारे सामने का होटल देखिए, आयत रेजेंसी होटल। हमारे राइट साइड में ये एरिया का सबसे पुराना होटल है, आयत रेजेंसी होटल। यहाँ से देरा डिस्ट्रिक्ट स्टार्ट हो गया, बर्दुबई क्रॉस हो गया, देरा डिस्ट्रिक्ट स्टार्ट हो गया। तो ये पूरा वाटरफ्रंट मार्केट समुद्र